मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सातत्यानं आंदोलनं व उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील हे त्यांची मागणी घेऊन पुन्हा एकदा मुंबईत धडकलेत. जरांगे हे शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसलेत. आज त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे. दरम्यान हजारोंच्या संख्येनं मराठा आंदोलक मुंबईत धडकल्याने मुंबईची वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. या सर्व घटनांवर वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पक्षाच्या बैठकीसाठी ठाण्यात आले होते. यावेळी बैठक संपल्यानंतर प्रसारमाध्यमांनी राज ठाकरे यांना मनोज जरांगे पाटील यांच्या आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनाविषयी प्रश्न विचारला. त्यावर राज ठाकरे म्हणाले, तुमच्या व लोकांच्या मनात जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची उत्तरं केवळ एकच माणूस देऊ शकतो. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देऊ शकतात, अशी सूचक प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी यावेळी दिली. कशा प्रकारे तयार लागायचा हा पक्षांतर्गत विषय आहे आणि त्यांच्याशी बोलण्याचा विषय नाही. त्यामुळे ज्या काही इन्स्ट्रक्शन द्यायच्या सांगायचं सांगितलं. मुंबईत मराठा मोर्चा जरांगे पाटील दुसरा दिवस आहे. काल आपण बघितलं तर CSP असेल तर मराठा मोर्चा होता. काय कसं काय बघताय गोष्टी? एकंदरीत मराठा मोर्चा आणि OBC असा एकंदरीत वाद सुरू झालेला आहे. पुन्हा जातीपातीचं राजकारण या ठिकाणी मला असं वाटतं या सगळ्या गोष्टींची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदे देऊ शकतो, मी नाही देऊ शकतो. ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना विचारा. सर, मागच्या वेळेला तुम्ही म्हटलेलं की हे आरक्षण मिळणं तुम्ही त्यांच्याजवळ समोर जाऊन बोलले, तो झाला आता विषय, कळलं का? त्या सगळ्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत काय आहेत त्या. मला असं वाटतं याच्यावरचं उत्तर तुम्हाला जे मिळेल ते एकनाथ शिंदेच देऊ शकतो. मुंबईकरांना मोठा त्रास होतोय. CST स्टेशन असेल, या बसेस असेल, आणि सगळेच लोक अडकलेले आहेत. त्याचा फटकाच व्हायचा आरक्षण. माझ्याकडे ह्याचं एकच उत्तर आहे की जेव्हा एकनाथ शिंदे येतील त्यांना विचारा की मुंबईकरांना खूप त्रास होतोय. तर ते मागच्या वेळेला गेले होते ना तिकडे, बरोबर की नाही? नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता ना, मग परत का आलेत? या सगळ्या गोष्टींची प्रश्नांची उत्तर तुम्हाला एकनाथ शिंदेला विचारा. दरम्यान एक मराठा लाख मराठा अशी घोषणा देत शनिवारी मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक मुंबईमध्ये धडकले. त्यामुळे मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यातच आंदोलकांच्या अनेक गाड्या या वाहतूक कोंडीमध्ये अडकल्या होत्या. त्यामुळे आंदोलकांनी आपल्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या करून रेल्वेनं थेट आझाद मैदान गाठण्याला प्राधान्य दिलं. अनेक आंदोलकांनी कल्याण, ठाणे, वाशी, पनवेल येथे लोकल पकडली. त्यामुळे लोकलमध्ये मराठा आंदोलकांची एकच गर्दी झाली होती. मुंबईतील या मराठा आंदोलनासंदर्भातील असेच अधिक अपडेट्स जाणून घेण्यासाठी लोकसत्ताच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा लोकसत्ता लाईव्ह.